ब्रिटिश राजवटीमुळे भारताचा औद्योगिक ऱ्हास, ज्याला इंग्लिशमध्ये डी इंडस्ट्रियलायझेशन म्हणतो, कसा झाला याचे विश्लेषण करा आणि त्याचे परिणाम कोणते होते. थांबा, लगेच लिहायला कुठे स्टार्ट करताय, आधी क्वेश्चन डिकोड तर करा. लोकस काय आहे? व्हॉट इज लोकस इन दिस क्वेश्चन? ब्रिटिश पॉलिसीज और कॉलोनियल पॉलिसीज. आणि फोकस काय आहे? डी इंडस्ट्रियलायझेशन आणि त्याचे इम्पॅक्ट. कळालंय? याच्या बाहेर अजिबात हे लोकस आणि फोकस का समजून घेणं महत्वाचं, लक्षात घ्या. नाहीतर आपण बऱ्याचदा आपली डिरेल होते, ट्रेन आपली पटरीवरून घसरते. आपण सुरुवात करताना औद्योगिक ऱ्हासावर असतो आणि शेवटाकडे पोहोचताना आपण भलतीकडेच कुठेतरी गेलेलो असतो. असं होता कामा नये. म्हणून उत्तर लिहिताना सुरुवातीपासून शेवटापर्यंत हे लोकस अँड फोकस हे खूप महत्वाचे आहेत. इथे लोकस आहे ब्रिटिश पॉलिसी और कलोनियल पॉलिसीज, आणि फोकस तुमचा असला पाहिजे की डी इंडस्ट्रियलायझेशन कसं झालं आणि त्याचे परिणाम काय होते. ठीक आहे, सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला आठवा फक्त जुने लेक्चर्स, आणि प्लीज उद्या येताना रिवाइज करून या, नाहीतर दांड्या गुल होणार आहेत. हिस्ट्री इज नथिंग विदाउट रिव्हिजन. चलो स्टार्ट करा. औद्योगिक ऱ्हास कसा झाला, त्याची कारण आणि परिणाम. असं काय काय केलं ब्रिटिशांनी की ज्याच्यामुळे औद्योगिक ऱ्हास झाला भारताचा. इंट्रो हिस्ट्रीमध्ये खूप सोपं असतं. तुम्हाला जे काही क्वेश्चन विचारलेलं आहे त्याच्या आधीचं थोडंसं लिहा. दॅट विल बी युअर इंट्रो. मग प्रश्न जर आहे की भारतात औद्योगिक ऱ्हास का झाला ब्रिटिश आल्यानंतर, तर मग तुम्ही इंट्रो करू शकता की ब्रिटिश येण्याच्या आधी काय परिस्थिती होती. ठीक आहे, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की ब्रिटिश भारतात येण्याच्या आधी भारत हा संपूर्ण जगात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखला जात होता. एक जगातलं सगळ्यात मोठं उत्पादन केंद्र होता. खूप सारे उद्योगधंदे, ज्याच्यामध्ये विशेषतः वस्त्र उद्योग असेल, कापड किंवा ज्यूट ज्याला आपण म्हणतो, तागाचा उद्योग, किंवा तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकला, हँडमेड गोष्टी असतील, सगळ्या प्रकारच्या उद्योगांमध्ये भारत हा एक प्रमुख केंद्र होता. किंवा लेदर इंडस्ट्री होती असेल, किंवा शुगर इंडस्ट्री, सगळ्याच इंडस्ट्री, सगळेच उद्योगधंदे भारतात अत्यंत भरभराटीला आलेले होते. इनफॅक्ट 17व्या शतकामध्ये जगाच्या टोटल जीडीपीच्या 25% जीडीपी हा एकट्या भारताचा होता. सांगितलं होतं तुम्हाला हे सगळं. सो हे झालं तुमचं इंट्रोडक्शन. आणि मग त्याच्यानंतर ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, पद्धतशीर पद्धतीने भारतीय उद्योगांचं विघटन किंवा त्याचा डिक्लाइन, ऱ्हास केलेला आहे. त्यालाच डी इंडस्ट्रियलायझेशन. आता पेपरमध्ये हे लिहिण्याची गरज नाही, ते तुम्हाला समजावं म्हणून मी इंग्लिश दिलंय. त्यालाच मराठीत औद्योगिक ऱ्हास असं म्हणतात. का झाला? सिंपल गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिस्क्रिमिनेशन किंवा भेदभाव. मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, आठवत आहे? ब्रिटिशांची जी वसाहतवादी धोरणं होती त्यांना लक्षात ठेवण्याची एक मी ट्रिक तुम्हाला सांगितली होती, केडर MI. सगळं विसरून गेले का? मला तरी मी इंट्रोच नाही केलं माझा. आय थॉट मला इंट्रोची गरज नाही आता. ठीक आहे, सो केडर MI, C फॉर कलोनियल, वसाहतवादी. A सगळं विसरून गेला. प्लीज रिवाइज करा. उद्या मला सगळं रिव्हिजन पाहिजे. हा, आधीच सांगतोय. मला मान्य आहे की आरंभाचे सेशन आहेत, पण तरी सुद्धा सगळं तुम्हाला आलं पाहिजे. D फॉर डिस्क्रिमिनेटरी. सो भारताची जी ब्रिटिशांची जी धोरणं होती, विशेषतः आर्थिक धोरणं, ती पूर्णपणे भेदभावपूर्ण होती. ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, वन वे फ्री ट्रेड, एकेरी मुक्त व्यापाराचे धोरण. किती लोकांनी हा पॉईंट लिहिलाय? रेज युअर हँड. लगेच तुम्हाला इथंच अर्धा मार्क भेटला लगेच, बाकीच्यांपेक्षा तुम्ही लगेच पुढे गेला. ठीक आहे, सो एकेरी मुक्त व्यापाराचे धोरण, की ब्रिटन मधून भारतात येणारा जो माल आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं आयात शुल्क नाही, पण जो भारतातून ब्रिटनमध्ये जाणारा माल आहे त्याच्यावर डबल ड्युटीज किंवा दुहेरी टॅक्स लावला जात होता. सो हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे, सो हे झालं भेदभावपूर्ण व्यापारी धोरण. दुसरं आहे हस्तकला उद्योगांचा ऱ्हास, कारण ब्रिटनमध्ये आता मशीन्सवर वस्तू बनतायत. ब्रिटनमध्ये काय झाली आहे, 17व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झालेली आहे, आणि त्यामुळे एका दिवसाला साधारण 400च्या आसपास प्रोडक्शन वाढलेलं आहे, उत्पादन वाढलेलं आहे. 400 पट प्रोडक्शन वाढल्यामुळे ज्या भारतीय हस्तोद्योगाच्या वस्तू आहेत त्या कम्पीट किंवा स्पर्धा करू शकत नाहीयेत. ठीक आहे,
आणखी एक गोष्ट म्हणजे ब्रिटिशांनी काय केलंय तर भारतीय राजांचा राजकीय पराभव केलेला, भारतातली जी राज्य होती ती जिंकून घेतली आहेत. त्यामुळे हे जे राजे आश्रय देत होते भारतीय कलाकारांना किंवा ज्या त्यांच्या वस्तूंना, ते पूर्णपणे बंद झालेलं आहे. तिसरं म्हणजे महसूल धोरणं, रेव्हेन्यू पॉलिसीज. ओके, सो सिंपल गोष्ट आहे की प्रचंड मोठ्या 3 महसूल व्यवस्था आपण बघितल्या होत्या, आठवत आहेत? कायमधारा, रयतवारी, महालवारी. ठीक आहे, आणि त्यामुळे तिन्हींचं एक वैशिष्ट्य काय होतं समान, प्रचंड जास्त कराचा दर होता आणि मग शेतकरी अक्षरशः कंगाल झाले. आता जर शेतकऱ्यांकडे पैसाच नाहीये तर ते वस्तू विकत घेतील कशा, आणि त्यामुळे भारतीय बाजारातली जी मागणी होती वेगवेगळ्या वस्तूंची ती घटलेली आहे. सिंपल गोष्ट आहे इथे. हा काही ऍक्च्युअली टेक्निकली स्पीकिंग हा हिस्ट्रीचा प्रश्न पण नाहीये, हा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे की डी इंडस्ट्रियलायझेशन कुठल्याही काळामध्ये कशामुळे होतं. कळतंय? जर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज चांगल्या नसतील तर ऑब्व्हियसली औद्योगिक ह्रास होणार आहे. तेच झालेलं आहे. हाय टॅक्सेशन, खूप जास्त प्रमाणात कर गोळा केला जात होता. सो लोकांकडे सरप्लस मनी ज्याला आपण म्हणतो. तुम्ही ऍपलचा फोन कधी घेणार जर तुमचा पगार हा आता ऍक्च्युली घेतात लोक, कारण तेव्हा EMI वगैरे असल्या काही भानगडी नव्हत्या. ठीक आहे, सो लोकांच्या हातामध्ये जो वरचढ किंवा वरकड पैसा म्हणतात तोच नसल्यामुळे लोकांचे हे जे भारतीय हस्तोद्योगाची उत्पादनं होती त्याची मागणी कमी झालेली आहे. आणखी एक महत्वाचं कारण तुम्हाला ऑलरेडी मला वाटतं एक अख्खं लेक्चर मी याच्यावर घेतलं होतं, शेतीचं व्यापारीकरण. आणि सगळाचा सगळा कच्चा माल ब्रिटिश काय करतायत, पळवून घेऊन चाललेत चोरासारखे इंग्लंडला, आणि मग भारतीय उद्योगांना कच्चा मालच मिळत नाहीये. ठीक आहे, सो हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. राज्याच्या पाठिंब्याचा अभाव, गव्हर्नमेंट सपोर्ट खूप महत्वाचा असतो कुठल्याही इंडस्ट्रीसाठी, आणि तोच मिळत नाहीये. आणि ब्रिटिश भांडवल जे प्रामुख्याने कशासाठी वापरतायत, त्यांच्या फायद्यासाठी वापरतायत. रेल्वेमध्ये पैसे गुंतवतायत किंवा बँकिंग सेक्टर, इन्शुरन्स याच्यामध्ये पैसा गुंतवतायत, पण त्याचा फायदा भारतीय उत्पादकांना होतोय का? कळतंय का? सो ही सगळी कारणं तुम्ही लिहू शकताय. आणि सगळ्यात महत्वाचं ड्रेन ऑफ वेल्थ, संपत्ती निस्सारणाचा सिद्धांत आठवतंय, शिकवला होता. सो ही सगळी कारणं तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहेत. हा झाला तुमच्या उत्तराचा पहिला पार्ट. सेकंड पार्ट मध्ये तुम्ही लिहू शकताय की परिणाम काय झाले. सगळ्यात महत्वाचा परिणाम, औद्योगिक ह्रास जो एकदा झाला, साधारण पुढचे 100 वर्ष भारतात नवीन उद्योगांची निर्मिती झाली नाही. आणि हा जो भारताचा GDP होता, ब्रिटिश आले तेव्हा तो 25% होता, ब्रिटिश भारतातून गेले तेव्हा तो 1% सुद्धा कमी होता. सो हा आहे परिणाम की ब्रिटिशांनी भारतात काय केलं नाही नक्की. मग नंतर परत कधी चालू झालं रिइंडस्ट्रियलायझेशन, कधी झालं इंडियामध्ये? 1905 नंतर स्वदेशी चळवळ जेव्हा भारतात आली तेव्हा हळूहळू कुठे त्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली. पण हे साधारण 19व्या शतकाच्या मध्यापासून ते 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतामध्ये फारच कमी उद्योगधंदे स्थापन झाले होते. सो अर्थव्यवस्थेचे ग्रामीणीकरण, रुरलायझेशन ऑफ इकॉनॉमी शिकवलं होतं मी तुम्हाला. अरे आठवतंय का नाही? ठीक आहे, सो लोकांचा जॉब गेला की लोक कुठं जाणार? गावाकडे जाणार. ठीक आहे, सो लक्षात घ्या की लोक सगळे गावाकडे गेले, आणि गावाकडे गेल्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय, शेतीचं तुकडीकरण. की आधी एक होते, तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की 2 जण शहरात काहीतरी काम रोजगार करत होते, एकच जण शेती करत होता. पण आता प्रॉब्लेम आहे की दोघांचा रोजगार गेला आणि त्यामुळे काय झालंय, हे लोक शेतीकडे माघारी आले, शेतीचं तुकडीकरण होणार आहे. ठीक आहे, आजही भारतात जी भाऊबंदकीची भांडणं आहेत जमिनीची, ती ब्रिटिशांनी लावून दिलेत. खरं सांगतोय, मस्करी नाही. ठीक आहे, सो जमिनीवर ताण वाढला, आणि तुम्ही हे नक्कीच तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये शिकला असाल. कृषीमध्ये कृषी क्षेत्रात कुठल्या प्रकारची बेरोजगारी सापडते? छुपी किंवा प्रछन्न बेरोजगारी. ती या दलिंदरांपासून चालू झालेली आहे. ओके, चलो. असमतोल आर्थिक रचना काय झालेला आहे, भारत हा कच्च्या मालाचा एक्सपोर्टर बनला आणि पक्क्या मालाचा इम्पोर्टर बनला. भारताची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे ब्रिटिशांवर अवलंबित अर्थव्यवस्था बनली, जी अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. तुम्हाला हे पण मी सांगितलं होतं की हे जे औद्योगिक ह्रास झालाय त्याचा सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे स्वयंपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेचा पूर्णपणे नाश झालेला आहे. आजही लक्षात घ्या की
आपली इकॉनॉमी जी आहे किंवा अर्थव्यवस्था जी आहे ती इतर देशांवर डिपेंड आहे. स्पेशली जर तुम्ही बघितलं तर कुठलंच सेक्टर आपलं चालूच शकत नाही, कारण सगळ्यात महत्वाची जी गरज आहे ऊर्जा, पेट्रोलियम. तुम्हाला माहित असेल की आजही भारत त्याच्या 80% टोटल जी काही एनर्जीची गरज आहे ती इम्पोर्ट करतोय. इमॅजिन करा की जर या देशांनी आपल्याला थांबवलं, ऊर्जा आपल्याला नाही दिली, पेट्रोलियम, तर काय करू शकतो. ठीक आहे. सो हे सगळं ब्रिटिशांनी सुरू केलेलं आहे. दारिद्र्य आणि बेरोजगारी वाढली कारण ऑब्व्हियसली उद्योगधंदे नष्ट झाल्यामुळे हे जे सगळे कामगार होते ते बेरोजगार झाले. लोकांचं लाईफस्टाईल कमी झालं किंवा लाईफ स्पॅन जो आहे तो कमी झालेला आहे. औद्योगिकरणात विलंब, मगाशीच सांगितलं की पूर्णपणे परकीय भांडवल आणि आयात यांच्यावर डिपेंड असल्यामुळे भारताचं जे भारतामधलं जे औद्योगिकरण आहे ते सगळ्यात उशिरा झालेलं आहे. प्रादेशिक आणि क्षेत्रीय असमानता, कारण काहीच क्षेत्रांचा विकास झाला जसं की बॉम्बे, मद्रास, कलकत्ता, इतर भाग जे होते ते पूर्णपणे मागासलेले राहिले. हे तीनच ठिकाणं का, यांचाच सुरुवातीला विकास का झाला, काय कॉमन आहे या तिघांमध्ये? हा, हे पोर्ट सिटीज आहेत. आणि पोर्ट किंवा बंदरांचं काय महत्व होतं ब्रिटिशांच्या दृष्टीने? सगळा ट्रेड जो आहे, आयात किंवा निर्यात, कोणीतरी म्हणलं इम्पोर्ट, फक्त एक्सपोर्ट नाही करत आहे का आपण? एक्सपोर्ट पण करतोय ना. ठीक आहे. सो फक्त काहीच भागांचा विकास झाला, उरलेला भारत मात्र गरिबीमध्ये खितपत पडला. हे सगळे परिणाम तुम्ही लिहू शकता. खूप सोपे प्रश्न आहेत. प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही झापड लावून त्यांच्याकडे बघू नका. तुमचं लेट युअर ब्रेन ओपन. आता ह्याच्यामध्ये कुठली फॅक्ट वगैरे काय आहे का सांगा मला. इथे तुम्हाला लॉजिकल हा प्रश्न जो आहे, मगाच्या प्रश्नामध्ये ठीक आहे थोडंसं तुम्हाला न्यूजपेपरची नावं किंवा त्यांच्या संघटनांची नावं नीट समजून घ्या की हिस्ट्री मधला जो प्रत्येक प्रश्न आहे तिथे तुम्हाला फॅक्च्युअल खूप जास्त स्ट्रॉंग पाहिजे. मेन्सचं सांगतो मी, प्रिलिम्सला ऑब्व्हियसली. ठीक आहे. पण मुख्य परीक्षेला तुम्हाला फॅक्च्युअल सगळ्या फॅक्ट्स माहीतच पाहिजेत असं गरजेचं नाहीये. असे जे प्रश्न आहेत ते तुम्ही लॉजिकवर किंवा तुमच्या कॉमन सेन्सवर सुद्धा सोडवू शकता, हे तुम्हाला सांगायचं येते. आता कन्क्लुजन काय आहे की हा जो औद्योगिक ऱ्हास होता, इट वॉज नॉट अन ऍक्सिडेंट. ब्रिटिश लोकांनी काही असं लिहून ठेवलंय की नाही हे चुकून झालं, चुकून वगैरे काही नाही, माणसंच नालायक आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. सो ब्रिटिश राजवटीत जो काही औद्योगिक ऱ्हास झाला हा अपघाती नसून तो ब्रिटिश औद्योगिक हितसंबंधांना पूरक अशा वसाहतवादी आर्थिक धोरणांचा जाणीवपूर्वक परिणाम होता. कसं मोठं वाक्य आहे. तुम्हाला पेपरमध्ये एवढं भारी लिहायची गरज नाहीये. एवढं लिहू शकता की ब्रिटिशांनी जे काही केलं ते जाणीवपूर्वक केलं, चुकून झालेलं नाहीये. क्लिअर विथ दिस?